नमस्कार भावानो, हे अपंग भैया आहेत आणि मी गांजूर गावामध्ये आलोय. त्या अपंग भैयाचं घर जळालंय आणि यांची परिस्थिती खूप गरीब आहे. एक सत्य परिस्थिती मी जाणून घेण्यासाठी गांजूर या गावामध्ये आलोय. किती टक्के अपंग आहोत? 56% होतं. 56%. मग काय अपंगाचं अनुदान आहे का? अनुदान काही नाही. नाही. कस काय केलं ना? केलं नाही सर, अजून होत नव्हतं. मग लेटर दिला मी आता. जन्मताचा अपंग आहो का? आणि हे अपंग बाई आहेत आणि त्यांची मंडळी आहे. ह्यांचं घर जळालेलं आहे. कशी अवस्था बघू शकता. सध्या ह्यांचे 2 टाइम खाण्याचे वांदे आहेत आणि अशा गरीब अपंग निराधार व्यक्तीला आधार देणं आपलं कर्तव्य आहे. आणि थोडं ह्या ताईसाठी आणि अपंग भैयासाठी मदतीची गरज आहे. लातूरून गांजूर या गावात आलोय. जे कोणी काही बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पाहता भावानो, तुम्ही विश्वासानं काही जण मदत करता. या भैयाची हालत खूप बेकार आहे सध्या आणि मी त्यांच्या घरी आलो. हे सगळं त्यांचं राशन काही सामान सुद्धा जळालेलं आहे आणि कुणी सुद्धा मदतीचा हात पुढे घेतला नाही. कशानं घर जळालं तुमचं? आम्ही चुलीवर पाणी ठेवलं ते सूर्यनाथ म्हणून आंबे आणा गेलतो. ते कसं झालं ते माहित नाही आम्हाला. पण खायला ही डाळ सगळी जळून गेली. आता खायला सध्या काही नाही आम्हाला. तुम्ही सगळं उघड्यावर आहे. 2 पत्र मागून आणले लोकायला. सध्या आता पावसाळ्यात कसं करावं की माहित. किती मुलं आहेत तुम्हाला? एकच पोरगी आहे. जळापासून खायला काय सध्या नाही. अजून आम्ही उपाशी राहायला भातावरतीच खायला, फक्त काही नाही सध्या खायला. अवघड आहे. मग काय तुम्हाला जमीन वगैरे काय? जमीन फिमीन काय नाही सर मला. मग आता हे ताई मी सर सिम कार्ड इकून खातोय सर दयान गेटला. उन्हाच्या कारात बसतोय मी. विचार दयान गेटला तर तुम्ही समोरासमोर बघा सर मी काय करतोय काय नाही. छत्री टाकून उन्हाच्या कारात बसतोय सर. मला कोणतं साधन नाही. मग सिम कार्ड मध्ये किती उत्पन्न आहे तुम्हाला? काहीच नाही सर. 100 रुपये भेटतात मला दररोज. तसंच येतं असं ऑटोला 20 रुपये जायला यायला, 40 रुपये 100 रुपयाचा बुक नव्हते जायला यायला. म्हणजे 100 रुपयावर भागतंय का घर तुमचं? काय करू मग सर मी आता? घरी जाऊन ही परिस्थिती पाहून सेवा करण्याचा एवढाच उद्देश आहे की आपल्या समोर ही परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर दिसावं आणि सत्य परिस्थिती काय आहे आपल्याला पाहायला मिळावं या दृष्टिकोनातून मी असे व्हिडिओ बनवतोय. आणि आपल्या सहकार्यातून अशा दीन दुबळ्या वृद्ध अपंग निराधार व्यक्तीची सेवा घडते. एक सत्य परिस्थिती आहे. या अपंग भैयासाठी आणि ताईसाठी जरा मदतीचा हात पुढे घ्या. काय करावं आता? ना अपंग माणूस मी, कुठलं कमाई करू काय नाही. असं कोणतं साधन नाही माझ्याकडे. एक ह्यांचं घर जळताना अवस्था कशी होती ते पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे. तुम्हाला एक 10 रुपयाची पण मदत केलं नाही सर, केलं नाही. चहा सुद्धा पाहिजे कुणी मदत आली म्हणून कुणी बघायला सुद्धा आलं नाही. काय सांगावं सर तुम्हाला? तुमचं घर जळून किती दिवस झाले? 22 तारखेला सर जळ आले. 22 तारखेला.